नाही Two types. दोन टाइप्स ना, क्रॉस प्रोडक्ट आणि हो डॉट सर. प्रोडक्ट, बरोबर का? डॉट प्रोडक्ट. हो सर. पहिलं जे आहे ते डॉट प्रोडक्ट आहे आणि दुसरं जे आहे ते क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे. आता हे झालं मॅथ्स. ठीक आहे. तुम्हाला यातलं कुठलं प्रोडक्ट वापरायचं आहे हे कसं कळणार? तर तुम्हाला काय करायचं आहे, बेसिकली फॉर्म्युला बघायचा आहे कुठला पण. वर्कचा फॉर्म्युला कोण सांगेल का? साधा फॉर्म्युला. Force into displacement. Force into displacement. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि मला सांगा, आता तुम्हाला टॉर्क तुम्हाला आठवते का माहित नाही मला. क्रॉस प्रोडक्ट कुठलं शिकलो होतं रे आपण? टॉर्कच असतो तो. एक आहे माहिती आहे का, रोटेशन साठी लागणारा एफर्ट, त्याला हो, टॉर्क सर. म्हणतो आपण. हो सर. ठीक आहे. तर याला फोर्स इंटू ह्याला असं पोझिशन वेक्टर म्हटलं जातं. ठीक आहे. आता याचं मिनिंग तुम्हाला नेक्स्ट इयर कळेल जेव्हा मी रोटेशनल शिकवेन तुम्हाला त्यावेळेला. मला एक सांगा, वर्कची डेफिनेशन काय दिली होती रे तुम्हाला मी? वर्क सिंपल, एकदम सोप्या भाषेत वर्क म्हणजे काय असतं कोण सांगेल मला? सर Sir, displacement of the body in Displacement the of Energy transfer. force applied. Transfer of energy. कोण तर बोललं एनर्जी ट्रान्सफर, आठवतंय का? हो सर. हो आणि ही एनर्जी जनरली कायनेटिक असते, मग त्याला वर्क एनर्जी थेरम वगैरे म्हणतात. पण वर्क इज सिम्पली व्हॉट? एनर्जी ट्रान्सफर. आणि एनर्जी ट्रान्सफर झाली आहे की नाही, म्हणजे माझ्यातून त्या बॉडीमध्ये गेली की बॉडीतून माझ्यात आली, ह्याच्यावर ठरतं प्लस की मायनस. किंवा नाहीच झाली ट्रान्सफर तर झिरो. मग ह्याला जे प्लस मायनस होते ते डायरेक्शनचं नाही आहे. प्लस मायनस मला हे सांगतं की माझ्यातून त्यात गेली की त्याच्यातून माझ्यात आली आहे. म्हणजे वर्क जे आहे त्याला आपण स्केलार म्हणतो, माहिती आहे का तुम्हाला? हो सर. हा सर. ओके. कारण त्याला डायरेक्शन मॅटर नाही करत. पण मला सांगा, हे जे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आहेत हे काय आहेत रे? स्केलर आहेत का वेक्टर आहेत? Vector. वेक्टर म्हणजे इथं असं दिसतंय का मला की दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन करून मला काय फाइंड आउट करायचं? स्केलर फाइंड आउट करायचं, बरोबर? Scalar. हो सर. हो तर सर. अशा प्रोडक्टला आपण काय म्हणतो? स्केलार प्रोडक्ट म्हणतो. समजतंय का? हो सर. हो सर. आता फिजिक्स मधल्या भरपूर अजून क्वांटिटीज तुम्हाला माहित व्हायचे आहेत. ओके. भरपूर आहेत अशा अजून, करंट डेन्सिटी, टाइम, अशा एरिया वगैरे भरपूर आहेत. पण आत्ता सध्या वर्क आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो डॉट प्रोडक्ट कशाला म्हणतात, नेमकं का करावं लागतं आपल्याला, दोन वेगवेगळ्या टाईप का बनावं लागल्या वेक्टरच्या मल्टिप्लिकेशनच्या. समजलंय का तुम्हाला हे? हो सर. हो सर. आता टॉर्कला डायरेक्शन मॅटर करते, हे तुम्हाला लगेच फील येणार नाही. पण दरवाजा मी तिकडनं ओपन करतोय का इकडनं ओपन करतोय डिपेंड करतं की नाही रोटेशन त्याच्यावर. हो सर. हो तर हा रोटेशनसाठी वापरला जातो. ठीक आहे. हे नेक्स्ट इयर रोटेशनल मोशन मध्ये शिकूया आपण. आणि रोटेशन आणि हा काय आहे? वेक्टर आहे. का वेक्टर आहे वगैरे तुम्हाला कळेल ते स्लोली. ठीक आहे. मग फोर्स काय आहे रे? वेक्टर आहे, बरोबर की नाही? हो सर. आणि हो, पोझिशन वेक्टर, ऑब्विसली पोझिशन वेक्टर म्हणजे वेक्टरच आहे तो. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करून मला वेक्टर काढायचं आहे. मग इथं जे मला प्रोडक्ट लागतं त्याला वेक्टर प्रोडक्ट म्हणतो. ओके. आता ह्याच्यावरचं मॅथमॅटिक्स वगैरे बघूया. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तुम्हाला डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट काढता येतं हे मॅटर नाही करत, ते मॅथ्स कुणाला पण जमतं. पण कधी वापरायचं आहे क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्पून फीड करणार नाही ते, हेच करा किंवा ते करा. तुमचं तुम्हाला समजलं पाहिजे या क्वांटिटीज कडे बघून. लक्षात आलंय का काय सांगतोय मी? हो सर. हा डिसिजन नीट मेन्सला वगैरे ठीक आहे, म्हणजे मेन्सला पण नाही, मेन्सला पण तुम्हाला कळलं पाहिजे ते. असं काय असे भरपूर क्वेश्चन पडतात असं नाही, पण आता आपण वेक्टर शिकतोय त्याच्यामधला इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कळलंय का सगळ्यांना? हो सर. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण डॉट प्रोडक्ट. ठीक आहे. डॉट प्रोडक्टला अजून एक नाव काय? स्केलार प्रोडक्ट. कारण त्याचा आन्सर जे आहे ते स्केलार येतं, बरोबर का? हो हो सर. सर. मग समजा एक वेक्टर दिला असेल मी, ए वेक्टर 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 3k कॅप. आणि अजून एक वेक्टर दिला समजा बी वेक्टर, याला म्हटलं समजा 2j कॅप मायनस के कॅप. ठीक आहे. तर डॉट प्रोडक्ट कसा लिहितो रे आपण? ए डॉट बी असं लिहितो की नाही? हो सर. याचा आन्सर सांगा बघू. सॉल्ड एक्झाम्पल्स मध्ये वगैरे दिला असेल ना मॉड्यूल मध्ये, तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला, किंवा वाचायची पण गरज नाही, मॅथमॅटिकल स्किल आहे, करू शकता काय? सेंड करा मला आन्सर बघू जरा.
डॉट प्रोडक्ट माहिती आहे का रे कसं करतात? हो सर. हो सर. हो सर. हो सर. करा पटकन करा, सांगा काय ते. फायनल आन्सर मध्ये ह्या आयजेके येतं का रे? नाही नाही, सर. नाही कारण सर. कुठली क्वांटिटी ते स्केलर आहे की नाही? हो हो. मग आयजेके घेऊन करायचंच नाही ना त्याला. अभि बोला. हो सर. हो सर. एक्सपेरिमेंटची मेथड हो, सर. नाही. भरपूर मुलं कन्फ्युज असतात बरं का रे, कुठल्या प्रोडक्टला काय करायचं कळतंय का? हो हो सर. सर. हो सर. हो सर. डॉट प्रोडक्ट कसं शिकवलं तुम्हाला मी? सिंपल रफ वर्क करण्यासाठी 2, -1 आणि 3 लिहू शकतो, आणि ह्याच्या खाली बरोबर याला 0, 2 आणि -1 लिहू शकतो का? हो हो सर. सर. हो सर. Multiplication सर. किती असतं? 0, बरोबर का? हो हो सर. सर. हे काय येणार? 0 आय कॅप, बरोबर का? हो सर. हो नाही सर. नाही सर. नाही नाही, काय सर ऍडिशन. तुम्हाला समजलंय का मी काय म्हणतोय? हो सर. समजलं. हो सर. -1 × 2 म्हणजे -2 ना, डायरेक्टली इथं हो टाकायचं. आणि 3 × -1 म्हणजे -3, बरोबर का? हो हो सर. सर. येणार -5. तुम्हाला 1 मिनिट कळलंय? जमेल तुम्हाला डॉट हो प्रोडक्ट? हो सर. चालेल. सर. आदित्य कुठं चुकला तू? सर ते फक्त ऍड केलं नाही. कळालं. एक मिनिट, सगळ्यांना खरंच लक्षात आलंय काय सांगतोय ते? हो सर. हो सर. ओके. हो सर. साइन कन्सिडर करायचं असतं ना. हो, मग ते साइन डायरेक्शनचं नसतं. हे साइन ओके. आता वर्क वरनं अंदाज लावू शकतो ना आपण. मायनस वर्क डन आलं म्हणजे त्याची एनर्जी माझ्यात आली आहे, प्लस असं तर माझी एनर्जी त्याच्यात. कळतंय का मी काय म्हणतोय? हा. ठीक आहे, हो, थोडं सर. क्लिअर कन्सेप्ट आहे ते. इथपर्यंत जास्त विचार करायला लागत नाही आपल्याला, काळजी नको. ठीक आहे, सध्या सर मला 5 आलता आन्सर, पण मला वाटलं डायरेक्शनचं रिलेव्हंट तर नसेल. मायनस काय सांगते रे? -5 म्हणजे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस का काय काय सांगते मायनस? वर्क डन निगेटिव्ह. वर्क डन निगेटिव्ह असणार. नाही, वर्क डन आता डॉट प्रोडक्ट म्हणलं वर्क डनच नाही, भरपूर गोष्टी अशा. पण हे जे मायनस सांगतंय हे डायरेक्शन बद्दल काय सांगतंय का? नाही सर. नाही सर. कारण ही जी नाही, क्वांटिटी सर. आहे ती स्केलर आहे. क्लिअर आहे का? हो हो सर. सर. कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर ठेवा, तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही कुठंच. ठीक आहे, क्रिस्टल क्लिअर ठेवायचं. ठीक आहे, आता मला एक सांगा, जर समजा तुम्हाला 2 वेक्टर्स दिले असतील, ठीक आहे, असा एक वेक्टर दिलाय, असा एक वेक्टर दिलाय. ठीक आहे, दिस इज ए वेक्टर, त्याचं मॅग्निट्यूड 10 आहे समजा. दिस इज बी वेक्टर, त्याचं मॅग्निट्यूड आहे समजा 20. ठीक आहे, आणि त्यांच्यात जो अँगल दिला तो 60 डिग्री अँगल दिला समजा. ठीक आहे, आणि तुम्हाला म्हटलं ए डॉट बी किती असेल. इथं आयजेके काय आहे का रे तुम्हाला? वेक्टर्स मध्ये दिसते का काय? नाही सर. नाही. मग एक फॉर्म्युला बनवलेला माहिती आहे का आपण याचा? ए बी कॉस थीटा. हो सर. ए बी कॉस थिटा. त्याच्या Cos कंपोनेंट theta. काढायचा होता ना आपण तो. हो सर. सोडव बघून सांगा मला याचं आन्सर काय आहे पटकन. गुड, कन्सेप्ट स्ट्रॉंग आहेत पोरांचे. हा, ए मध्ये किती पुट केलं? 10, बरोबर का? 10. हो सर. बी मध्ये किती पुट केलं? 20, बरोबर का? हो सर. थिटामध्ये किती हो पुट सर. केलं? 60 डिग्री, बरोबर का? नाही सर. नाही सर. नाही सर. हा थिटा कुठला असतो? अँगल बिटवीन द वेक्टर्स. आणि हे कुठलं कनेक्शन आहे? हेड टू टेल आहे ना? हो सर. हो सर. कुठलं पाहिजे होतं? टेल पाहिजे होतं. मग थिटा काढण्याची शॉर्टकट ट्रिक काय सांगितली तुम्ही? 180. 180 minus 180 - 60. हो सर. कॉस 120 हो सर. -1/2. मायनस minus half. हो सर. कॉस 60 किती असतं? हाफ. 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 सिम्पली काय बघाल, तुमचे जे आन्सर आहे त्याला मायनस लावायचं, जास्त काय नाही. मग 100 × 20, 10 × 20 200, 200 × -1/2 इज -100. सगळ्यांना खरंच कळलंय? -100.
आले हो सर. हो सर. जमतील का हे क्वेश्चन्स? हो हो सर. सर. ओके, हो सर. अजून एक विचारू हो. क्वेश्चन. हो सर. हो सर. मला सांगा, एक युनिट वेक्टर आहे ए कॅप आणि एक युनिट वेक्टर आहे बी कॅप. ठीक आहे, तर त्यांचं डॉट प्रोडक्ट किती येणार? युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असतं? 1. 1. 1. आपल्याला डॉट प्रोडक्टचीच खूप गरज आहे. क्रॉस प्रोडक्ट काय 2-3 एक्झाम्पल केले की होऊन जातं. त्यात काही वेगळं काय शिकू, कारण मॅथ्स आहे हे सगळं. वेक्टर्स मॅथ्स मध्ये शिका. आन्सर पाठवा रे सगळेजण. असंच बसू नका लेक्चरला. हो सर. हो सर. गुड, करेक्ट. याचा आन्सर किती येणार? 0. पण हो. आता आन्सर करेक्ट आहे सगळ्यांचं, पण एवढा वेळ नाही लागला पाहिजे. कोण सांगेल का रे मला? ऑर्थोगोनल आहे. ऑर्थोगोनल आहे. थिटा किती आहे? 90 डिग्री आहे की नाही? हो नाही. सर. 90. हो सर. कॉस 90 किती असतो? 0. 0. कॉस 90 0 असतो. याचा अर्थ डॉट प्रोडक्ट पण 0 असेल की नाही यांचा? हो सर. हा सर. हे क्वेश्चन दिले तुम्हाला आन्सर पाठवता आलं पाहिजे. दोघांनीच पाठवलं फक्त ते आन्सर. स्मार्ट वर्क करायचं. ठीक आहे, डॉंकी वर्क नाही करायचं. ए मध्ये 1 पुट करतो, बी मध्ये 1 पुट करतो, तिथं 0 पुट करतो. ठीक आहे, ठीक आहे. आता तुमचं आन्सर करेक्ट आले, चांगली गोष्ट आहे. पण नेक्स्ट टाइम काळजी घ्या. पहिल्यांदा क्वेश्चनला समजून हो, सर. घ्यायचा आणि मनात सोडवायचा प्रयत्न करायचा. नसेल सुटत मग पेपर हातात घ्यायचा. आले का लक्षात? हो सर. हो सर. हो सर. तर इथनं एक कन्सेप्ट लक्षात येते मला, की जर दोन वेक्टर्स एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किती असतो? 0 असतो. बरोबर ना? 0. हो हो सर. सर. हो सर. हो सर. हा, आता हे क्लिअर आहे ना सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. हो सर. मला सांगा, हो सर. एक वेक्टर आहे समजा 3i कॅप मायनस 4j कॅप. ठीक आहे, आणि अजून एक वेक्टर आहे समजा ai कॅप प्लस bj कॅप. ठीक आहे, हा ए वेक्टर आहे समजा, हा कुठला आहे? बी वेक्टर आहे. आणि हे दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. समजतंय का मी काय म्हणतोय? हो सर. ओके, देन फाइंड ए अपॉन बी ह्यांचा रेशो किती असेल काढायचा. ट्राय कराल? हो सर. करा. सर मी सेंड केलंय. ओके, नाही, क्वेश्चन काय विचारलाय बघ व्यवस्थित. डॉट प्रोडक्ट नाही विचारलेलं. वाच व्यवस्थित क्वेश्चन काय विचारलंय. A/B. डॉट प्रोडक्ट किती येणार आहे दोघांचं? 0. 0. ठीक आहे, पण तो क्वेश्चन आहे का 0. इथं? नाही. नाही. नाही सर. म्हणजे तुम्ही व्यवस्थित विचार करून टाकत नाही का हे आन्सर्स वगैरे? क्वेश्चन काय विचारलंय कळलंय का तुम्हाला? हे हो हो सर. सर. तुम्ही स्मार्ट थिंकिंग करत नाहीये. 0 आन्सर मागाचं होतं रे, आताच 0 कसं असेल? आता कळलंय सगळ्यांना डॉट प्रोडक्ट 0 आहे. मग ह्याचा अर्थ या दोघांचं डॉट प्रोडक्ट 0 आहे, बरोबर ना? 3i कॅप मायनस हो सर. 4j कॅप हो सर. इंटू ai कॅप प्लस bj कॅप इज इक्वल टू 0. समजलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. मग 3 न कुणाला मल्टिप्लाय करायचं? ए ला का बी ला? ए ला. ए ला. एला. 3 into a ए ला. minus 4 into b is equal to 0. मग 3a ला इथंच ठेवा, 4b ला तिकडे नेऊ शकतो की नाही आपण? हो सर. हो आता सर. b ला इकडे आणा, म्हणजे याला 4/3 लिहू शकतो का? सो दिस इज द हो आन्सर. सर. हा सर. तुम्हाला कळलंय का? हो हो सर. सर. आलं. हो सर. हटके क्वेश्चन आला तर तेच आन्सर नाही यायचं जे मागाशी दिलं होतं. सायलेन्सर नाही आपण. कळलंय का?
हो हो सर सर पण ऍटलिस्ट तुम्ही ट्राय केलं, दॅट इज इम्पॉर्टंट. कारण बाकीचे नुसतेच बसलेत लेक्चरला, ते आन्सर पण पाठवत नाहीत, काहीच नाहीत करत. ठीक आहे, मी विचारणार नाही त्या प्रत्येकाला. तुमच्यापेक्षा बदतर आहेत ते. आन्सर चुकलं तर मॅटर नाही करत, म्हणजे आन्सरच देत नाही. त्यांना काही जमतंय का नाही काहीच माहित नाही मला. ठीक आहे, एनिवेज माझं लागून दमलोय मी आता सध्या. हे कळतंय बाकीच्यांना? हो सर हो सर हो सर ठीक आहे. अजून एक क्वेश्चन विचारू डॉट प्रोडक्टचा. हो सर हो सर हो. दोन वेक्टर आहेत पी अँड क्यू. पी वेक्टर तुम्हाला असा दिला, 2i कॅप मायनस 3j कॅप प्लस के कॅप. आणि दुसरा वेक्टर जो आहे, एक मिनिट, दुसरा वेक्टर जो असा दिला, आय कॅप मायनस 2j कॅप प्लस 3k कॅप. ठीक आहे, प्रॉपर लिहितोय मायनस 2j कॅप प्लस 3k कॅप. ठीक आहे, हे दोन वेक्टर्स, हे कसले वेक्टर्स आहेत रे? 1D 2D 3D काय? 3D. 3D आणि सेम दिशेला आहेत कधी? म्हणजे पॅरलल आहेत का हो. असं विचारतोय मी. हो सर हो हो Science मध्ये. नाही सर. पोपटांनो, नाही सर. पॅरलल आहेत का सांगा रे जरा मला. नाहीच सर. नाही नाही पॅरलल साठी काय सांगितलं होतं मी? ह्यांचा जो रेशो आहे, किती आहे तो रेशो? 2/1 आहे ना? हो सर. हो तोच हो यांचा सर. पाहिजे. तो किती आहे? 3/2 आहे आणि याचा 1/3. 3/2. दीज आर नॉट हो पॅरलल. सर. विचारायला तसं हो होत सर. काय म्हणताय रे? मला टेन्शन यायला लागलंय. तुम्हाला माहिती आहे का खरंच पॅरलल कसं ओळखतात दोन वेक्टर्सना? हो सर. हो सर सांगा, मी सांगतो इथं. स्टडी करत नाही बरं कधी. हे पॅरलल नाही आहेत, बरोबर ना? हो सर हो सर. पॅरलल नाही आहेत म्हणजे त्यांच्यात अँगल 0 डिग्री असेल का? नाही सर. काहीतरी वेगळं नाही. असेल ना? मग तो अँगल काढायचा आहे. फाइंड द अँगल बिटवीन द वेक्टर्स. तुम्हाला माहिती आहे का अँगल बिटवीन द वेक्टर्स कसं काढायचं? हो सर. हो सर. काढा. अँगल डॉट, हे हिंट देतो, डॉट प्रोडक्ट न काढायचं. डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय रे? बेसिक फॉर्म्युला ए डॉट बी काय असतं? AB cos theta. ए बी कॉस थिटा. हे बिकॉज मग तिथं ए डॉट बी इज इक्वल टू AB cos थिटा. तर मला थिटा काढायचा आहे, मग बाकी सगळ्यांना इकडे घेऊन येणार नाही मी. हो सर हो सर. हो सर म्हणजे मला जर माहित असेल ए डॉट बी इज रिटर्न ॲज AB cos थिटा, तर ह्याच्यावर मी cos थिटा कसा लिहू शकतो रे? AB is equal to cos theta. होय, Sorry. ए डॉट बी अपॉन AB. कळलंय का सगळ्यांना हे? हो हो हा सर सकाळ. मग हो, A ला सर. A कॅन्सल, B ला B कॅन्सल, बरोबर ना? नाही नाही सर काय आहे ते? नाही असं का होत नाही? नाही. कोणी सांगेल का मला का होत नाही असं? सर तो वरती डॉट प्रोडक्ट आणि खाली मॅग्नेटिक म्हणतो. किंवा हो. हा वेक्टर आहे आणि हा काय आहे? मॅग्नेट्यूड मॅग्नेट्यूड. मॅग्निट्यूड समजतंय नाही? हो सर हो सर मग डॉट प्रोडक्ट काढता येते का तुम्हाला? हो सांगा याचं डॉट हो, प्रोडक्ट सर. येतं पटकन. करा सोडवा. आणि बाकीचे मी तुम्हाला विचारत नाही, याचा अर्थ आन्सर द्यायचं नाही असं नाही बरं का रे. मी नावं घेत नाही आता. तुम्ही कायमच शांत असता लेक्चरला. नका अटेंड करत जाऊ लेक्चर अशी जर कंडिशन ठेवणार असेल तर. गुड. यशराज, डिनॉमिनेटर बघ एकदा वाटलं तर, कारण कॉस
थिटाचा आन्सर रेंज काय आहे कॉस थिटाची? कुठनं कुठं असतं कॉस थिटा? -1 to +1. -1 to +1. 11 शक्य नाही ना आन्सर, काय तर राहिलंय बघ त्यात. हम्म. डॉट प्रोडक्ट काय आलं रे? 2 × 1 2 -3 × -2 +6 बरोबर का? +6. हो सर. आणि हो, 1 सर. × हो 3 सर. +3. अर्जुन तू मायनस घेतलंस काय त्याला मार्क्स? -6. हिरो काय विचारतोय? हो सर. ठीक आहे, सिली मिस्टेक आहे, डोंट वरी. इथं पण 2 3 1 दिसतंय, इथं पण 1 2 3 दिसतंय. मॅग्निट्यूड सेम असेल का डिफरंट असेल त्यांचं? सेम असणार. सेम. हे सेम. आहे का तुमची कन्सेप्ट स्ट्रॉंग? हो सर. हो सर. सर. हो हो सर. सर. पण मॅग्निट्यूड काढा. मॅग्निट्यूड कसं काढतो आपण वेक्टरचं? 2² + 3² + 1² का 2² - 3² + 1²? काय करायचं? नाही. Yes. प्लस 2² Plus. + 3² + 1² बरोबर ना? 4 हो, आणि सर. 13 हो, सर. 13 आणि 14 म्हणजे हे रूट 14 येते की नाही? 14. हो सर. हो. आणि हे हो, सुद्धा सर. रूट हो, 14. समजलंय का? हो हो सर. सर. हो सर. किती येणार आहे? 2 + 6 + 3 म्हणजे 11/14 येतं का याचा आन्सर? हो हो सर. सर. हो हो सर. सर. 11/14 जर तुम्ही बघितलं, हे पॉइंट मध्ये सांगणारे किती येईल? पटकन. 14 7 98 14 8 0.8 च्या आसपास सर असेल. 0.7. 0.79. 0.7. 0.8 च्या आसपास येईल का? 0.78. हो हो सर. सर. हो. हो सर. मग 0.8 जे दिसतंय, cos 60 किती असतो रे? 1/2. 1/2. 1/2. 1.5 असतो ना? हो हो सर. हो सर. सर. म्हणजे हे जे आन्सर आहे, हा जो थिटा आहे तो 60 डिग्री पेक्षा मोठा आहे की नाही? हो सर. मग तिथं समजा बाकीचे ऑप्शन 60 वगैरे दिले असतील, एकच 75 दिलं असेल, तर 75 ला टिक करू शकते बिकॉज दॅट इज अ स्ट्रॉंगर ऑप्शन. कळले का सगळ्यांना? हो हो सर. सर. थिंकिंग असं वाढवायचं हे लक्षात आलंय का? हो सर. हॅलो सर. बोल की. सर थिटा कमी नाही आहे नाही ना? नाही चुकलंय, मला चुकलंय. सर थिटाची डिक्रीजिंग व्हॅल्यू असते. हा, मी साईनच्या हिशोबाने विचार केला, माय मिस्टेक, मला आलं लक्षात. म्हणजे ह्याची व्हॅल्यू 60 पेक्षा कमी असेल. गुड. हा सर. बाकीच्यांना कळलं का रे कुठे चुकलं तुम्ही? हो सर. गुड. असं करेक्ट करत जावा काय, नाहीतर मिसकन्सेप्शन राहील तसेच. हे काय नाही, एक क्लिअर असतं, गडबडीत आपण कधीतरी करून जातो. हे समजलंय का? हो हो सर. 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 तर मला वाटतं डॉट प्रोडक्टची बऱ्यापैकी रिव्हिजन झालेली आहे की नाही? हो. अजून हो, काय सर. कन्सेप्ट असते रे याच्यामध्ये तुम्हाला वापरण्यासारखी डॉट प्रोडक्ट? इक्वेशन ऑफ मोशन सांगा जरा मला. थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय होती? V² Square is equal to Square minus square. v² = u² + 2as बरोबर? 2a. आता हो, सर. v म्हणजे काय असतं इथं? हो सर. फायनल. फायनल velocity. Final velocity. वेक्टर आहे का स्केलर आहे तो? वेक्टर. वेक्टर. हे म्हणजे काय असतं? इनिशियल व्हेलॉसिटी असते की नाही? Initial velocity. हो हो सर. सर. ते सुद्धा वेक्टरच आहे, सर. कळलं का? हो हो सर. सर. हे काय असतं रे? Acceleration. Acceleration. तो पण वेक्टर आहे की नाही? हो हो सर. सर. आणि हे सर. काय? Distance. Displacement. Displacement. तो सुद्धा काय वेक्टर आहे की नाही? Vector. हो सर. थोडासा विचार करा, व्हेलॉसिटी वेक्टर आहे ठीक आहे, पण v² हा स्केलर असेल की नाही, त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर हे येतो. मी काय हो म्हणतो सर. कळतंय का? हो सर. हा सुद्धा काय स्केलरच आहे ना? स्केलर. हो सर. हो सर. ही इथं जी ही काय असेल मल्टिप्लिकेशन असेल ती कुठली असेल रे? डॉट डॉट. प्रोडक्ट असेल, क्रॉस प्रोडक्ट असेल तो? डॉट असतो. डॉट असणार ना, कारण स्केलर सोबत स्केलरची ऍडिशन होऊ शकते, दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाही. हो सर. बोला. हो हो सर. हो सर. Okay? तर हे ही जनरली जी इक्वेशन आहे की नाही त्याला असं लिहिलं जातं, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, ठीक आहे, इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, मॅग्निट्यूडचा स्क्वेअर प्लस वेक्टर फॉर्म म्हणतात त्याला.
ए डॉट एस. मी काय म्हणतोय समजलंय सगळ्यांना? हो सर. हो सर. मग तुम्हाला असा जर फिरवून क्वेश्चन पडला मेन्सला किंवा नीटला कुठं तर, किंवा तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिली आहे तुम्हाला किती असेल ती, ऍक्सेलरेशन दिलंय आणि इनिशियल व्हेलॉसिटीचा वेक्टर दिलाय आणि फायनल व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काढा म्हटलं, काढू शकताय का याच्यावरनं डॉट प्रोडक्ट काढून वगैरे काहीतरी? हो सर. आता पडलेलं नाही क्वेश्चन आज, पण ऍटलीस्ट तुम्ही ट्राय करू शकता याला. हो हो सर. सर. काय हो बोला सर. पटकन. हो हो सर. सर. हो सर. हो सर. हो सर. अजून ह्यात अजून आहेत गोष्टी भरपूर आहेत. एक वर्क डनचा फॉर्म्युला सांगा रे मला, व्हेरिएबल फोर्स साठीचा. इंटिग्रेशन ऑफ एफडीएक्स. इंटिग्रेशन वापरून करायचं. इंटिग्रेशन ऑफ एफ डी एक्स, बरोबर का? आणि हो जो सर. साधा फॉर्म्युला जो वेक्टर मध्ये लिहायचो तो कसा लिहायचो? एफ डॉट एक्स लिहायचो की नाही आपण? हो हो सर. सर. हो सर. आता हे क्वेश्चन हो, इझिली सर. सोडतात आपल्याला, बरोबर ना? हम्म. हे हो, सर. थोडंसं ऍडव्हान्स हो, सर. थोडंसं म्हणजे हे तुम्ही 11-12 ला गेल्यावर त्याचा उपयोग आहे तुम्हाला. इथं तुम्हाला काय म्हणू शकतात, एक फोर्स आहे आणि तो तुम्हाला 2D मध्ये दिलाय म्हणतील तुम्हाला. म्हणजे कसा देतील? 2x² आय कॅप प्लस नाही 2x² नको, 2x आय कॅप प्लस 3y² जे कॅप. हा जो फोर्स आहे हा मला एक सांगा, 1D आहे का 2D आहे फोर्स? हा 2D. 2D. 2D फोर्स. डी. कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? व्हेरिएबल. 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 मला जर याचं वर्क डन काढायचं असेल तर इंटिग्रेशन करायला लागणार आहे की नाही? हो सर. हो. मग ह्याचं जेव्हा इंटिग्रेशन करतात ना त्यावेळी असा फॉर्म्युला वापरतात. हे काय लक्षात ठेवायची गरज नाही, मी फक्त डॉट प्रोडक्टच्या ऍप्लिकेशन सांगतोय तुम्हाला. तर ह्यालाच असं लिहिलं जातं एफ डी आर. ठीक आहे. आणि इथं जो एफ आहे तो मला भेटला, डी आर जो आहे तो असा लिहिला जातो, डीएक्स आय कॅप प्लस डी वाय जे कॅप. ओके, मी सांगतोय ते फक्त समजतंय का बघा. हे तुम्हाला जमलंच पाहिजे लगेच काही गरज नाहीये. ठीक आहे. हे डी आर ला असं लिहिलं जातं, डी आर म्हणजे सिम्पली पोझिशन वेक्टर आहे तो. ठीक आहे. मग मला सांगा, मी जर ह्या वर्क डनला असं लिहिलं, एफ किती आहे रे आपला? 2x आय कॅप प्लस 3y² जे कॅप डॉट, तुमचे प्राण उडालेत नाही रे? नाही सर. नाही सर. हे काय कळतंय का मी काय सांगतोय ते? हो सर. कळालंय सर. हो सर. हो बारावीत सर. बघितल्यावर कोम्यात जायचं नाही, येतंय तुम्हाला हे, टेन्शन नका घेऊ. फक्त मी फर्स्ट टाइम तुम्हाला सांगतोय 2D मध्ये. आता मला सांगा, डॉट प्रोडक्ट हो. सोडता येते की नाही तुम्हाला? हो सर. हो. हो सर. 2x सोबत कोणाचं मल्टिप्लिकेशन होणार? dx होणार की नाही? डीएक्स. हो सर. हो सर. वर्क डन येतं ते असं येतं 2x dx. कळतंय का हे? हो, हो. 3y² हो, सर. सोबत कोणाचं dy मग त्याला असं लिहायचं 3y² dy. समजलंय का हे? हो हो सर. सर. हो. मग हो, तुम्हाला सर. काय म्हणतील, माझा पार्टिकल जो होता तो 1-1 पासून 2-3 पर्यंत गेलाय. म्हणजे x कुठनं कुठं बदललाय रे? 1 पासून 2 पर्यंत बदललाय. 1 to 2. पर्यंत. त्याचे हो. लिमिट्स 1 to 2 घ्यायची. आणि हा y कोऑर्डिनेट कुठून बदललाय? 1 to 3. मग इथं 1 to 3. जरा हो, जरा सर. लक्षात येत. पुढे इंटिग्रेशन वगैरे करायला मी तुम्हाला सांगत नाहीये. मला फक्त सांगा, डॉट प्रोडक्टची ऍप्लिकेशन कळते का तुम्हाला? काय कशी वापरतो आपण? हो सर. हो सर कळतं. तर आता जे केलं ते इझी आहे इंटिग्रेशन. ह्याला कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणतात. ठीक आहे. तुम्हाला जर ऍडव्हान्सला पडला तर क्वेश्चन असा पडू शकतो नॉन कन्झर्वेटिव्ह. मग इथं 2x असताना इकडे dy असतं, मग ते उलट असतं. ते तुम्हाला मॅथ्स मध्ये कन्सेप्ट झाल्यानंतरच कळणार हाऊ टू सॉल्व्ह दॅट. मी पण तुम्हाला एवढ्या क्लिअरली सांगू शकणार नाही. म्हणजे सोडवायचं कसं सांगू शकतो, पण ते कसं आलं ती थिअरी तुम्हाला सांगू शकणार नाही. ते मॅथचे टीचर चांगले शिकवू शकतील तुम्हाला. तर एक बेसिक आयडिया आली तुम्हाला. एकदम एकदम हायर हो, कन्सेप्ट सर. जाते, एकदम हायेस्ट कन्सेप्ट जाते. समजते काय सगळ्यांना? हो सर. कळालं. ओके. लक्ष द्याल, हे जे घेतला होता फॉर्म्युला आपण, हा कुणासाठी घेतला होता? 1D साठी. एक्स मध्ये चेंज होता फक्त. हा जो फॉर्म्युला घेतला हा कुणाच्यात घेतलाय रे? 2D सर. 2D किंवा 3D साठी, जिथे वेक्टरचा वापर करावा लागतो आपल्याला. लक्षात येते तुम्हाला हे खरंच? हो सर. हो सर. कळालं. आणि हे नीट साठी वगैरे काही गरजेचं नाही असलं, डोंट वरी, ह्याचं टेन्शन नका घेऊ. हे नीट साठी इथपर्यंतच क्लिअर आहे. पॅरलल आणि ह्याच्यापर्यंत आपण सोडवलेत की नीटचे क्वेश्चन्स थोडे? हो सर. मॉड्यूल्स मध्ये पण असतील. पण मला वाटते हे सांगा बरं का, कधी हेवी झालं ना तुम्हाला, जस्ट लेट मी नो. नाहीतर मी जायचो एकदम हायर कुठं तर घुसायचो त्यात. असं नको व्हायला. कळलंय ना थोडं थोडं तरी? हो सर. हो सर. आता डॉट प्रोडक्ट मला वाटतं बऱ्यापैकी झालेलं आहे तुमचं.
ह्याच्यामध्ये अजून भरपूर गोष्टी असतात डॉट प्रोडक्टमध्ये, कन्झर्वेटिव्ह फेअर्सच्या वगैरे. फक्त तुम्हाला जरा अजून फिजिक्समध्ये जरासं स्किल येऊ दे, मग तुम्हाला नेक्स्ट इयर किंवा त्याच्या नेक्स्ट इयर वगैरे शिकवतो मी. ठीक आहे. एनिवेज, नेक्स्ट प्रोडक्ट कुठला आहे रे? क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस तर मला प्रोडक्ट. सांगा, क्रॉस प्रोडक्ट जे आन्सर असतं ते काय असतं, स्केलर का वेक्टर? वेक्टर. वेक्टर. कळतंय का? मग वेक्टर जर हो, असेल सर. तर वेक्टरला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे की नाही? हो सर. हो सर. हो सर. जरासं बघा, आपण जेव्हा डॉट प्रोडक्ट लिहायचो त्याला फक्त ए डॉट बी लिहायचो आणि ए बी कॉस थिटा लिहायचो, बरोबर का? हो सर. हो हे सर. चालायचं. हा वेक्टर होता, हा वेक्टर होता, हा स्केलर होता, बरोबर का? हो सर. हो. पण जेव्हा मी क्रॉस प्रोडक्ट लिहितोय त्यावेळी मला असं लिहून चालत नाही. क्रॉस प्रोडक्टला काय लिहितो आपण? ए क्रॉस बी. ह्याला आपण लिहितो ए बी साइन थिटा. हे माहिती आहे तुम्हाला? AB sin. आठवतंय? हो सर. हो सर. पण हे तुम्ही नोटेशन दिलं जे होते. लिहिलेलं आहे दिस इज रॉंग. ठीक आहे. ए बी साइन थिटा म्हणजे काय? ह्याला सोडवल्यानंतर जे वेक्टर मिळतो त्याचा मॅग्निट्यूड आहे ते. त्यामुळे ह्याला करेक्टली तुम्ही असं लिहिलं पाहिजे. कळतंय का मी काय म्हणतोय? हो सर. डॉट प्रोडक्ट हो, सारखं सर. ह्याला लिहायचं नाही. का लिहायचं नाही? खरंच समजलंय तुम्हाला 100%? समजले. हो सर. किंवा जर असं लिहायचं नसेल, तुम्हाला क्रॉस मध्येच लिहायचं असेल, तर वेक्टरची बरोबर एक वेक्टरच करू शकतो की नाही रे? हो सर. त्यामुळे ह्याला असं लिहायचं असतं ए बी साइन थिटा, आणि ह्यांचा जो क्रॉस प्रोडक्ट असतो या दोघांना सुद्धा परपेंडिक्युलर असतो, आणि परपेंडिक्युलर दिशा दाखवण्यासाठी मी एक वेक्टर वापरतो. हा स्टँडर्ड वेक्टर आहे. नाव सांगितलं होतं परवा मी. काय म्हणतात त्याला? नॉर्मल. नॉर्मल वेक्टर. नॉर्मल. कळतंय का सगळ्यांना मी काय सांगितलं? या दोन्ही मधलं हो कुठलं? सर. हो सर. चालेल. नोटेशन आहे, नोटेशन, प्युअर नोटेशन. ह्याचा काही तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये उपयोग नाहीये जास्त, की असंच लिहिलं तरच मार्क मिळणार वगैरे, असले काही गरिबी नाहीये. पण याच्यावर नीटला क्वेश्चन येऊ शकतो की करेक्ट विच ऑफ द फॉलोइंग इज रिटन करेक्टली. तर त्याच्यावर तुम्हाला असं म्हणजे हे सोडवावं लागेल. तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट कळाल्या खरंच? हो हो सर. सर. हो सर. आता सर. ह्याचं जे आन्सर मिळणार आहे त्याचं मॅग्निट्यूड मी काढून ठेवलं. मला ए दिला असेल, बी दिला असेल, थिटा दिला असेल. डायरेक्शन साठी काय बोललो होतो का तुम्हाला? क्रॉस प्रोडक्टची डायरेक्शन हो सर. राईट हँड रूल. राईट हँड थंब. हा. राईट हँड रूल आठवतोय का? हो सर. राईट हँड. हा. ओके. राईट किंवा डायरेक्शन ऑफ वेक्टर हे कधी तर ना, मला तर फील आला का मला माहित नाही याचा, पण ठीक आहे, बघूया 1 मिनिट. असं राईट थंब असा फिरवायचा असतं मग ते डायरेक्शन. एक काम करा, पेपर घ्या, ठीक आहे, किंवा टेबल किंवा बुक असेल त्याच्यावर 2 पेन ठेवा समोर. आहेत का पेन वगैरे? आहे सर. हो सर. इकडे एक पेन घ्या असं, ह्याला पेन ए म्हणा, आणि इकडे एक पेन ठेवा. हे समजलंय? मी हे तुमच्या समोर असतो तर फील आला असता तुम्हाला, फक्त आता समोर नाही ना, त्यामुळे तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करायचं. आणि ह्यांच्यात अँगल काही असू शकतो, डोंट वरी, थिटा म्हणूया आपण त्याला. हे कुठं ठेवायचं आहे? टेबलवरच ठेवायचं आहे, किंवा ते पेन हेच ठेवायचं आहे, म्हणजे असं. हे तुम्हाला दिसताना पण तिरकस दिसणार आहे थोडा. हो सर. लक्षात आलंय का? असं ठेवा तिथं. हो. ओके. हा. आता जर मला एक, हे का सांगतोय माहितीये का रे? भरपूर आता तुम्ही 10th क्लास मध्ये दिला नाही, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड, राईट हँड, असलं भरपूर काय काय गंडवतात तुम्हाला. काही गरज नाही त्याची. क्रॉस प्रोडक्ट माहित असेल ना तुम्हाला, या आरामात सोडवू शकता. पण 10th क्लास मध्ये तुम्हाला ते फ्लेमिंग राईट हँड, लेफ्ट हँड वगैरे पाठ करायला लागणार आहे, कारण त्यांना दाखवायचं की मला वेक्टर बद्दल काही सुद्धा माहित नाहीये. ठीक आहे. तर एक काम करा, हे केलं तुम्ही सगळ्यांनी? हो सर. केलं सर. हो सर. हा. री लॉग इन करा, नाहीतर मध्येच एंड होईल ते. करा. सर पण काय दाखवायला लागते मला काय येत नाही ह्याच्याबद्दल. मग काय ते? म्हणजे तुम्ही म्हणला ना की फ्लेमिंग भेटतात त्याच्याबद्दल काय आपल्याला दाखवायचं की आपल्याला काय येत नाही, असं काय दाखवायचं? बोर्डाला कुठं सांगणार तू क्रॉस प्रोडक्टचं डायरेक्शन येतंय म्हणून? ते म्हणतील यानं कॉपी केली कुठनं तरी आणि मार्क घालवतील, समजतंय का? हो हो. तुला माहितीये, मला माहितीये डायरेक्शन, पण बोर्डाला माहित नाही ना तू वेक्टर शिकतोय ते. हो. त्यामुळे बोर्डानं कसं गेलंय त्याप्रमाणेच करायला पाहिजे ना तुला. समजतंय मी काय म्हणतोय?
हो सर. हा, तर मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे, ही जी डायरेक्शन आहे की नाही, ही सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला डायरेक्शन कळलं नाही तर ते फ्लेमिंग्स राईट हँड लेफ्ट हँड 11वी-12वी सुद्धा गणित सोडवावं लागतील तुम्हाला, आणि ते लय हे बोरिंग आहे भयंकर. मला पर्सनली आवडत नाही ते. ठीक आहे, त्यामुळं बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअरच पाहिजे 100%. ठीक आहे. सर आणि अजून एक ते कॉर्क स्क्रीव रूल पण असतो ना? हा, तो पण ते राईट हँड थंब रूल तो एकच आहे. ठीक आहे. तुम्ही आता इंजिनिअरिंग, तुमच्या घरात कोण इंजिनियर वगैरे असेल तर त्यांना विचारा. हे असतात ना बोल्ट, बघितलेत का तुम्ही? त्याच्यावर हे असतात बघा, ते थ्रेड्स असतात. थ्रेड्स असतात, थ्रेड्स. हा बघितले सर. तर हो, त्यात सर. सुद्धा टाईप असतो, राईट हँड थ्रेड, लेफ्ट हँड थ्रेड वगैरे असं असतं. ठीक आहे, हे तुम्हाला लगेच कळणार नाही, पण तुम्हाला कोण पण सांगेल, जर घरी कोणी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं कोण तर असेल तर त्याला कॉर्क स्क्रू रूल तिथनं आलाय तो ऍक्च्युली. पण काही गरज नाही तेवढं सगळं करायची. मी सांगतोय तसं फक्त लक्षात ठेवा. 11वी-12वीत कुठेही क्रॉस प्रोडक्ट येऊ दे, कसलंही येऊ दे, तुम्ही ते लेफ्ट हँड राईट हँड वगैरे करण्यापेक्षा डायरेक्ट या फंडामेंटल कन्सेप्टने ते डायरेक्शन शोधू शकाल. ठीक आहे. हो त्यात सर. मग तुम्हाला जसं हो शिकवतात सर. ना, आता सीसीटीची वगैरे मुलं होती माझ्याकडे थोडी, त्यांना तसं शिकवलं होतं ते लेफ्ट हँड राईट हँड रूल फ्लेमिंगचं वगैरे. ते तसं मग तुम्हाला पाठ करायला लागेल, आणि ते भयंकर कन्फ्युजिंग असतं. फंडामेंटलनं जायचं, तसंच करायचं. समजतंय मी काय सांगतोय? हो सर. ओके. हो सर. तर आता जर समजा मला असं दिलं असेल की एक सी वेक्टर आहे विच इज रिटन एज ए क्रॉस बी. ए क्रॉस बी चा अर्थ असा आहे की ए ला बी कडे रोटेट करायचं. हे आठवते मी सांगितलेलं तुम्हाला? हो सर आठवते. हो सर. आठवते. टुवर्ड्स बी. ठीक आहे. पण कसं, राईट हँड घेऊन रोटेट करा, म्हणजे ए च्या दिशेनं तुमची राईट हँडची बोटं ठेवा अशी, आणि बी कडे रोटेट करा. थंब वर जातोय का रे तुमचा? हो हो सर. सगळ्यांना येते का हे? येतंय हो सर. सर. हो सर. म्हणजे ए ला जेव्हा बी कडे रोटेट कराल तुम्ही, त्यावेळी तुमचा थंब वर नाही, तर तुम्ही एलियन आहे. ओय, नाही सर वरच आहे. खरंच जातोय ना वर? एक मिनिट, सर हो जाईल सर. ना. हो, सर. वरच आहे. जाईना. अंगठाय का बघ तुला. म्हणजे जाईना कसं आहे बघ, असा असा हात ठेव एकडं. माझ्या हाताकडे बघून हे करू नका, माझं ते मिरर इमेज दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे. ए कडे ठेवून बी कडे रोटेट करा. कसं रोटेट म्हणजे पूर्ण हाताला नाही, कर्ल करायचं फिंगर्सना. समजते मी काय म्हणतोय? हा हा. आता बघा, हे तुमचे हात आहेत असे, ही तुमची बोट आहेत, ही अशी समजा, ही अशी गरीब बोट. ठीक आहे. ही काहीतरी आहे समजा असं. तुमचा राईट हँड आहे. तर आता हा ए कडे दिसतोय का माझा राईट हँड, बरोबर का? हा. हो तर सर. त्याला आता कर्ल करा. इझिली होतंय की नाही कर्ल ते असं? हो सर. हो हा. वॅम्पायर जे हे नाही आहेत, ही बोट आहे ती, मी काय म्हणतोय कळतंय का तुम्हाला? खरंच असं काय? हो, सर. कळालं तुम्हाला? सर. ऑनलाईनचा हा प्रॉब्लेम आहे थोडासा, की फील येत नाही असं एकदम. पण आता समजून घ्या तुम्ही. समजतंय तुम्हाला खरंच? हो सर समजतंय. हा सर समज. तिकडे कर्ल करताना थंब वरच जातोय ना आपला, म्हणून इथं वर म्हटलं. बाकीचे काय खरंच एलियन आहे का तुम्ही? हे समजलं का? हो सर. समजलं सर. ही डायरेक्शन असते म्हणजे- A cross B ची. आलंय का लक्षात? हो. जर हो, तुम्हाला हो, सर. म्हटलं बी क्रॉस ए करा, आता कुणाला कुणाकडे रोटेट करायला सांगा भाऊ? बी कडे बिला- कडे. नाही इकडं. म्हणजे डी वेक्टर कॅन बी रिटन एज बी क्रॉस ए, लेट्स से. तर तेव्हा अंगठा खाली जातो ना? हा. आता हा. हे असले काही चमत्कार करू नका, बोट मोडून घेऊन मग मागची अशी इझिली. असं इझिली होत नाही आता मागे इकडं. आपल्याला तसं बनवलेलं नाहीये देवानं. त्यामुळे तुम्हाला हाताला उलट करायला पाहिजे. आता कळतंय मी काय म्हणतोय? हो, इकडं सर. बी कडे हो, सर. ठेवायला पाहिजे, त्या हिशोबाने तुमचा अंगठा खाली येणार. मी काय म्हणतोय कळतंय का? आता ही हो सर. हो. काय हा, सर. तुमच्या हात आहे ते. ठीक आहे. एक मिनिट, कसा दिसतोय रे हात? काही चांगला नाही बे. कार्टून कार्टून हात. हे हो. ठीक आहे, काहीतरी आहे समजा. आणि अंगठा कुठं खाली आला पाहिजे. तुमचा येतो ना अंगठा खाली? हो सर. अरे येतो, घ्या आता सर. समजून ये तुम्ही. ड्रॉइंगचे क्लास थोडीच आहे ते. हे 4च आहेत ना बोट? 5 नको. एक मिनिट, कळलंय तुम्हाला हे? ह्या तुमच्या हस्तरेखा हो, सर. आहेत बघा सगळ्या, हो, सर. नशिबाच्या सगळ्या. कळतंय काय? हा. हो हो, सर. सर. हो, सर. आता हा. बी ला कुणाकडे रोटेट करायचं? इकडे. ही बोट इकडे रोटेट करायला लागतील की नाही अशी? हो सर. हो. हो, सर. हा. हो सर. असं रोटेट करताना माझा थंब कुठं जातोय? खाली जातोय की नाही? खाली. हो हो, सर. तर सिम्पली तुम्ही काय करा,
ए क्रॉस बी करा, त्याच्या उलटा जो असतो तो बी क्रॉस ए असतो. समजले तुम्हाला खरंच हे? हो सर. हो सर. आणि अंगठा आपल्या बोटांना परपेंडिक्युलर असतो. समजतंय का? त्यामुळे हे सुद्धा हो. आहेत ना, हे दोघांना सुद्धा परपेंडिक्युलर असते. क्लिअर आहे का सगळ्यांना खरंच? हो सर. हो सर. तर हे लक्षात राहील तुम्हाला. हे डायरेक्शनवर एवढा वेळ का घालवतोय मी? कारण ह्याच्यामुळे भरपूर कामं तुमची सोपी होणार आहेत जर तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर असेल तर. वेगळं काही करायचं नाही. म्हणजे तुम्हाला भरपूर काय काय शिकवतील ते, हे घेऊन इकडून तिकडे रोटेट करा, काही गरज नाही. हे बेसिक फंडामेंटल क्लिअर आहे तुम्हाला 100%? हो हो सर. सर. ओके. हो सर. अजून एक असा रूल असतो, राईट हँड पाम रूल, जिथं टर्बाईन किंवा ते EMI मध्ये कन्सेप्ट वापरली जाते ती, पण ती तिथले तिथे शिकू शकताय, ते काही एवढं अवघड नाहीये. पण बाकी कुठं त्यांनी दिलेले फॉर्म्युले वगैरे पाठ करायची गरज नाही तुम्ही. हे किंवा त्यांनी दिलेले डायरेक्शन वगैरे काय काय भरपूर काय काय सांगतील, लेफ्ट हँड हे रूल ते रूल, काय नाही. हा बेसिक रूल समजलाय सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. हो सर. डॉट प्रोडक्टला कुठला रूल वापरणार आहे? तर डॉट प्रोडक्ट डायरेक्शन असते. गुड. समजलंय सगळ्यांना 100%? हो सर. हा. आणि ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए मध्ये अँगल काय असतो सांगा बघू? 180 डिग्री. 180 degree. किंवा पाय रेडियनचा. समजते का सगळ्यांना? हो सर. हो सर. आणि हो, बी आणि ए मध्ये काय अँगल असतो? बी आणि ए मध्ये अँगल काय असतो? 90 डिग्री, थिटा, 0 डिग्री, काय? थिटा. एनिथिंग. Theta. समजतंय? हो सर. हो सर. काही असू शकतो, काही असू शकतो. बी आणि सी मध्ये अँगल काय असणार? बी आणि बी क्रॉस ए मध्ये, ए क्रॉस बी मध्ये, ह्या दोघांचे अँगल काय असणार? 90 डिग्री. 90 डिग्री. 90. मग त्यांचं हो, डॉट सर. प्रोडक्ट किती येणार? म्हणजे ए क्रॉस बी 0. डॉट Zero. बी, त्याचा आन्सर किती येणार? 0 येणार? झिरो. झिरो. हो सर. हो 90 सर. डिग्री अँगल आहे त्यांच्यात ऑलवेज. सर. ह्यातला हो, एक सर. अँगल तुम्ही बदलू शकताय, कुठला आहे तो? थिटावाला. कळतंय का? थिटा. हो सर. हो सर. सगळं प्री डिफाईन्ड आहे. क्रॉस प्रोडक्ट 90 डिग्रीला असतो, हे प्री डिफाईन्ड आहे. क्लिअर आहे सगळ्यांना 100%? हो सर. डाऊट नाही ना? हो सर. खरंच? नाही. नाही नाही सर. सर. पोरांना नाही हे सर. माहित नसतंय म्हणून क्वेश्चन चुकतात. बाकी ते कोण पण करतं रे ते IJK घेऊन, ते काय अवघड नाहीये. हे समजलं पाहिजे तुम्हाला, ह्या छोट्या छोट्या गोष्टी. आणि समजले ह्यात सर. मॅथ आहे. खरंच कळलंय 100%? हो सर. हो सर. कळालंय सर. आता बघा, ह्याचं एक हे देतो तुम्हाला, एक्झाम्पल देतो ज्याचा तुम्हाला फील येऊ शकतो. काय एक्झाम्पल, दरवाजाला रोटेट करण्यासाठी कुठला एफर्ट पाहिजे? काय नाव दिलं त्याला मग आपण? टॉर्क. टॉर्क म्हटलं की नाही? हो. समजा हो सर. मी असं एक दरवाजा, घरातला फक्त दरवाजा ड्रॉ करतो. ठीक आहे? हा दरवाजा समजा, दरवाजाला कडी कुठं असते? आत. खाली. बाहेर पण असतं. इकडं असते का इकडं असते दरवाजाला कडी? राईट राईट साइड. साइड. राईट साईडला. माहिती आहे ना? हो सर. हो. हो सर. दरवाजा रोटेट ह्याच्या अबाउट होतो. क्लिअर आहे का? हो. हो सर. ओके. हो सर. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता मी जर फोर्स लावला तर तो असा लावतो. समजा दरवाजाला एकदम दयात तोड दो, दरवाजा लावला असा. ओके, हा फोर्स अप्लाय केला समजा. आता रोटेट होईल की नाही दरवाजा? हो सर. हो सर. रोटेट होईल. तसाच रोटेट होईल जसं मी दाखवलाय, गोल. बरोबर का? हा. हो सर. हो. आणि मी ज्या पॉइंटला हा फोर्स अप्लाय केलाय, आणि हे जे डॉटेड लाईन दाखवली ना, ह्याला ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणतात. मी बोललो होतो ह्याच्याबद्दल कधी? हो सर. हो सर. ते फिरते. मग त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तिथपर्यंतचा जो, म्हणजे ह्याला जर मी ओरिजिन म्हटलं तर हा जो पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर असा दाखवणार की नाही? तुम्हाला पोझिशन वेक्टर म्हणजे माहिती आहे का? पहिली गोष्ट, हो सर. माहिती. हो सर. ओरिजिन पासून कुठल्या पण पॉइंटला मी जर जोडलं वेक्टरनं तर त्याला आपण त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर म्हणतो. माहिती आहे की नाही? हो सर. हो सर. मग तसं ह्या हो, सर. पोझिशन वेक्टर असेल की नाही रे? हा हो सर. हो सर. खरंच लक्षात आलंय तुम्हाला? हो सर. हो हो सर. सर. हा सर. मग जो टॉर्क असतो की नाही, टॉर्क, त्याला आपण टाऊ असं लिहितो. आता हे सिम्बॉलला काय म्हणतात वगैरे 11th-12th मध्ये गरजेचं आहे तुम्हाला. तर ह्याला असं लिहिलं जातं, आर क्रॉस एफ. ठीक आहे? ह्याला कसं लिहिलं जातं? आर क्रॉस एफ. मला एक बेसिकली विचार करून सांगा, मी जर आर ला दाखवलं तर इकडे दाखवेन असा,
आणि F ला दाखवलं तर असं दाखवेन का नाही? अबे बोला हो पटकन. सर पॅरलल सर. हो सर केलाय मी त्यांना फक्त, बरोबर का? F ला उचलून हो इकडे सर टाकलाय, R ला उचलून इकडे टाकलाय. आणि R क्रॉस F म्हणजे कुणाला कुणाकडे रोटेट करायचं आहे? R2F. R2F F कडे रोटेट करायचं की नाही? कडे तर करताना डायरेक्शन काय येणार सांगा भाऊ? R ला F कडे रोटेट करताना कशी डायरेक्शन येणार? थंबची थंब वरती Right. वर. हो सर वरती. हो. हे टॉर्कची डायरेक्शन आहे, म्हणून तर दरवाजा असा ओपन झालाय तो. लक्षात आलंय तुम्हाला? फील आलाय थोडासा डॉट हो क्रॉस सर. प्रोडक्टचा? हो सर. हो सर कळालं ठीक आहे, तर तुम्हाला हे कळलं पाहिजे. जर तुम्ही कधी कन्फ्युज झाला, आता हे असतं बरं का भरपूरदा पोरांचं, की टॉर्कचा फॉर्म्युला विसरलो सर, F क्रॉस आर केलं, तर F क्रॉस आर केलं, टॉर्क कुठे येणार आहे? खाली येणार की नाही? हो सर पण दरवाजा तर उलटा रोटेट होतोय, म्हणजे हा फॉर्म्युला चुकीचा आहे. कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर हो सर काय स्वतः कधी जर आता आपल्या टेस्टमध्ये वगैरे विसरला 4 मार्क गेले तर एवढं काय नाही. समजा तुम्ही ज्या एक्झामसाठी हे सगळं काय करताय, प्लॅन करताय, हे सगळं शिकताय, त्या एक्झाम मध्ये अचानक विसरला तर तिथं ट्राय करणं गरजेचं आहे की नाही रे? अचानकच विसरला, समजा मेमरी ब्लॉक आला, तर हो एक सर. करायचं, समजलंय का? हा हो सर. ओके. हो मेन्स पर्यंत, ऍडव्हान्सला काय एवढं येणार नाही. ऍडव्हान्सला डायरेक्शन्स वर किंवा मग ते mg sin θ इंटू आर वर येणार, रोलिंगच्या ह्याच्यावर कन्सेप्ट येतात, टॉपलिंग वर. हे ह्याच्यावर असं साध्या ह्याच्यावर येत नाही, पण नीट आणि मेन साठी हे गरजेचं आहे. ओके, काय म्हटलं? क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर ओके. हो सर. रोटेशनल जेव्हा मी तुम्हाला शिकवेन त्यावेळी कळेल तुम्हाला. रोटेशनलवर दरवर्षी 1 ते 2 क्वेश्चन असतात ऍडव्हान्सला. मेन्सला तरी 3 ते 4 क्वेश्चन पकडून चाला तुम्ही. ठीक आहे, असतात मोमेंट ऑफ इनर्शियावर आहे, याच्यावर त्याच्यावर सगळ्यावर आहे ते. पण तुम्हाला त्यासाठी बेसिक कायनॅमॅटिक्स वगैरे येणं गरजेचं होतं, जे ह्या वर्षी शिकलो आपण. नेक्स्ट इयर वाटलं तर तुम्हाला मी रोटेशनल शिकवतो. चालेल? तर क्रॉस प्रोडक्टचं बेसिक फील आलाय तुम्हाला? अंडरस्टँडिंग झालं? हो हो सर. सर हो सर चल, आता याचं एक न्यूमेरिकल सोडूया का? येते का तुम्हाला न्यूमेरिकल? येतंय. येतंय सर. हो सर येते सर. बघूया, एक क्वेश्चन देतो, सोडून सांगणार, त्यात चुकायचं नाही जरा. हो सर. न्यूटनचे शब्द हो देतो सर. मला, चालेल का? तर न्यूटन. हो सर. न्यूटन मेला घेऊ ना सर, एवढं काय त्याला. हाय बाई. बघा, तुम्हाला असं म्हटलंय, जिवंत. आता एक तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट सांगतो काय ह्यातलं. बीएल क्रॉस ईएमएफ आहे, नको ते. ठीक आहे, वेलॉसिटी असं एक समजा काहीतरी दिलंय तुम्हाला, ओमेगा क्रॉस आर. आता एक काय असते वगैरे तुम्हाला हे नेक्स्ट इयरच कळेल, त्याची काळजी नाही, सर्क्युलर वगैरे शिकवल्यावर. मग त्यातलं व्ही काहीतरी बघितल्यासारखं वाटतंय का? वेलॉसिटी हो सर. आर हो म्हणजे सर पोझिशन वेक्टर, आणि ओमेगा काय असतो तर ते तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतात, नेक्स्ट इयर शिकाल ते. पण असं तुम्हाला समजा दिलंय मी, आणि इथं म्हटलंय हा जो पोझिशन वेक्टर आहे तो दिलाय आय प्लस जे मायनस के, आणि जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे किंवा हे असं दिलंय ते दिलंय 2i कॅप प्लस 2j कॅप मायनस 3k कॅप. आता याचा आन्सर 0 म्हणायचं नाही, पॅरलल नाही येते. कळलं का काय सांगतोय? हो सर. हो सर हो सर. हा मायनस घ्या. करा, व्हेलॉसिटीचा वेक्टर काढून दाखवा मला. आता हे दोघं पण वेक्टर आहेत आणि त्याच्यातनं आन्सर पण वेक्टर काढायचा आहे, म्हणून तर क्रॉस प्रोडक्ट वापरतोय ना आपण. हो सर ओके, हो. काढा बघू व्हेलॉसिटी वेक्टर कसं काढणार. सॉल्ड एक्झाम्पल बघितले ना तुम्ही, वेक्टर प्रोडक्ट कसा हो करायचा? सर करा. हो. नाही जमलं तर मी शिकवतो तुम्हाला परत एकदा. मला वाटते आता एवढं तुम्ही न्यूटनच्या शब्दा खाल्ले असतील तर ठीक आहे, सोडवा.
ओके. सर त्यावर नुसतं कॅप नाही आले तसं द्यायला. हा, गडबड करू नका रे, वेळ लागू दे थोडासा, काय नाही, पण ट्राय करायचं सगळ्यांनी. अथर्व, तुझा आणि सिद्धांतचा आन्सर वेगवेगळे दिसतंय मला इथे. कुणाच तर नक्कीच चुकलंय किंवा दोघांचं पण चुकलंय. चेक करा एकदा. न्यूटन हो सर. पुनर्जन्म घेऊन परत एकदा मेला बघा. ऐका किंवा सोडवा, तुम्ही सोडवत राहा. पण माहिती आहे का तुम्हाला कसा अप्रोच करायचा आहे क्वेश्चनला? हो सर. हो सर. आय कॅप, जे कॅप, के कॅप, बरोबर का? ठीक आहे. हो सर. हा, आता मला सांगा. सर 2 मिनिटं थांबा, सांगू नका. नाही नाही, मी सांगत नाहीये, आन्सर सांगत नाहीये. ओमेगा क्रॉस आर करायचा. इथं जी पहिली ओळ लिहायची ती कुणाची लिहायची? ओमेगाची का आरची? डब्ल्यू. अबे इथं पहिली ओळ जी लिहायची आहे, पहिली रो, ती कुणाची लिहायची? ओमेगाची. ओमेगाची. ओमेगा. तू ओमेगाची लिहिलीस का? ओमेगाची रो लिहिलीस का पहिल्यांदा? नाही सर. त्यामुळे चुकलं. ठीक आहे. जनता, तुम्हाला काय कळा लागले काय काय सुरू आहे? कळाले सर. हो सर. नुसतं कळालेच म्हणताय तुम्ही. आन्सर काढा पटकन. या दोघांचा आन्सर सेम आहे. अर्जुन आणि अथर्व एका यानं चुकलंय थोडंसं तुमचं. मयुरेश, हे काय आन्सर काढलेस बाळ? IJK मध्ये येते ते डायरेक्ट मल्टिप्लिकेशन नाही करायची त्यांची. कुठलं प्रोडक्ट आहे? कुठलं प्रोडक्ट आहे? क्रॉस का डॉट? हा, मग IJK मध्ये आलं पाहिजे ना. डॉट सारखं नाही करायचं त्याला. अच्छा आहे, बहुत बहुत अच्छा आहे. बघा पोरांनो, पहिल्यांदा आयकॅप घ्यायचं ना. हो. तो ज्या रो मध्ये आणि ज्या कॉर्नर मध्ये आहे त्यांना विसरा, बरोबर का? हो सर. राहिले ही 4 चिल्ली पिल्ली. 2 × -1 इज -2, -1 × हो, -3 इज सर. -3, बरोबर का? कळले का सगळ्यांना काय -3. सांगतोय मी ते? हो सर. एकदम स्लोली देतोय मी. राहू दे, वेळ लागू दे, काय प्रॉब्लेम नाही. जे ला घ्यायचा ना, काय घ्यायचं रे? प्लस का मायनस? मायनस. हे आठवतं मायनस. का? मायनस. घेताना मायनस हो हो घ्यायचं. सर. हो सर. आणि जे ला गेलो -1 × -1 इज 1 आणि 1 × 1. -3 इज -1. -1. -3. -3. कळलं का सगळ्यांना हे काय हा. सांगतोय? हो सर. हो सर. आणि प्लस लास्ट कोण? के कॅप. आले लक्षात तुम्हाला काय सांगतोय ते? हो सर. हो सर. हो सर. -1 × -1 इज -1. काय शिकवायला म्हणा जर असलं, ठीक आहे. आणि 1 × 2 इज 2, सो -2. हे लिहिलंय का रे तुम्ही? हे असलं काय? हो सर. हो सर. हो. ठीक आहे. आणि हे लाल रेषा काढून टाका. ओके. मग त्यानंतर हे मनात करायचं असते बरं का. हे मी तुम्हाला लिहून देतोय, पण हे स्किल आणायचं एवढं ना मनातल्या मनात झालं पाहिजे. समजतंय काय? हो सर. हो सर. आता बघा, 1 आयकॅप. नॉन युनिफॉर्म मध्ये शिकवतो मी हे तुम्हाला, म्हणजे ऍज अ फंक्शन ऑफ टी. नंतर त्याला डिफरन्शिएट करूया याच्या आता आपण. ठीक आहे. -2 + 3 म्हणजे +1 ना, म्हणजे आयकॅप येणार का नाही आन्सर याचा? हो सर. हो. ओके. 1 × -3 म्हणजे +3, म्हणजे याचा -4 जे कॅप येणार का नाही? हो सर. हो सर. आणि हो सर. -1 × -2 म्हणजे -3 येणार का नाही? मायनस. हो सर. कुणाचा आहे रे करेक्ट हे? एक मिनिट. ओंकार, तुझं मायनस घ्यायचं चुकलंय बघ, बाकी नंबर्स करेक्ट आलेत. काय केलंय बघ तू? हो सर. ते उलट केलं. हा, तुझं करेक्ट आहे. ठीक आहे. अर्जुन, तुझं डायरेक्ट हे बघ एकदा. तू झोरो सारखा करा. तुम्ही असं करत असाल तर उलट येणार. समजतंय काय? हो सर. ओके. 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं तर ज्या ह्याच्यामध्ये लिहिलंय की नाहीये ऑर्डर मध्ये, म्हणजे ओमेगा आणि आर, तेच पहिल्यांदा घ्यायचं. पहिल्यांदा ओमेगा लिहायचं आणि परत आर लिहायचं, जरी देताना उलट दिलं असेल तरी सुद्धा. कळतंय मी काय सांगतोय? हो हो सर. सर. ओके. छोट्या गोष्टी आहेत. जमेल का रे तुम्हाला पोरांना? हो सर.
हो सर जमेल. हो, sir. अजून एक क्वेश्चन विचारत नाही मी, ठीक आहे, कारण हे कन्सेप्ट नाही, हे मॅथमॅटिक्स आहे. ठीक आहे, आता क्रॉस प्रोडक्टला अजून भरपूर प्रकारे आपण सोडवू शकतो, पण एक क्वेश्चन विचारतो का लास्ट तुम्हाला, ठीक आहे, त्यानंतर तुमचं आता डोकं खात नाही. लास्ट क्वेश्चन विचारतो. समजा हे आहेत, एक तुम्हाला आर वेक्टर इज गिवन ॲज पी क्रॉस क्यू असं काहीतरी दिलंय, समजा, आलंय का लक्षात? हो सर. सर तुम्हाला असं म्हटलंय पी वेक्टर इज गिवन ॲज 2i कॅप मायनस 3j कॅप आणि क्यू वेक्टर इज गिवन ॲज 2j कॅप आणि तुम्हाला म्हटलं यांचं क्रॉस प्रोडक्ट काढा. कसं काढणार? काढा सगळ्यांनी काढा. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस लेक्चर. तुम्हाला एक स्मार्ट मेथड शिकवतो, पण ती तुमच्या किती लक्षात राहील माहित नाही मला. तुम्हाला माहित तरी असू द्या आहे म्हणून. हा बरोबर आहे अर्जुन, करेक्ट आहे. करेक्ट श्रावणी, करेक्ट, गुड. मला सांगा, तुम्ही जे डिटर्मिनंट लिहिलं असेल त्यात गोल 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 खूप आले असतील ना रे, 0 0. हो सर. हो सर. 3 आले. मग काय करायचं तुम्हाला सांगतो मी. ह्या दोन्ही वेक्टर्स कडे बघून मला सांगा, हे म्हणजे सोडवायचं जर असेल तुम्हाला, हे दोन्ही वेक्टर कडे ह्या वेक्टर, हा कसला वेक्टर आहे? पी वेक्टर 2D आहे का 1D आहे? 2D वेक्टर. कुठल्या प्लेन मध्ये येतो? कुठल्या प्लेन मधला वेक्टर आहे तो? अबे प्लेन म्हणतोय मी. एक्स आणि वाय नाहीये. हो. तुम्ही परत कन्फ्युज होताय. मी प्लेन विचारतोय, हो सर. काय विचारतोय मी? प्लेन. क्वाड्रंट मला माहितीये की कुठला क्वाड्रंट आहे हा. सॉरी, 4th क्वाड्रंट आहे बरोबर का? पण मला क्वाड्रंट नको आहे. क्वाड्रंट मॅटर नाही करत इथं. मला प्लेन बद्दल विचारतो. इथं फक्त आय आणि जे आले ना, म्हणजे हा कुठला प्लेन आहे? एक्स वाय प्लेन आहे की नाही हा? हा जो क्यू वेक्टर आहे तो कुठला वेक्टर आहे? आणि कुठल्या दिशेला आहे तो? वाय. मला सांगा, क्रॉस प्रोडक्ट जेव्हा आपण काढतो, म्हणजे इथं क्रॉस प्रोडक्ट आर आहे, आपल्याला एक गोष्ट क्लिअर आहे की नाही, ह्या दोन्ही वेक्टरना सुद्धा परपेंडिक्युलर असतो वेक्टर, माहिती आहे का नाही तुम्हाला? हो सर. मग हे दोन्ही वेक्टर मला कुठल्या प्लेन मध्ये दिसतात? एक्स वाय प्लेन मध्ये दिसत नाही. हो सर. म्हणजे हा जो वेक्टर आहे ना, तो के मध्ये येईल की नाही झेड एक्सिस मध्ये? तुम्हाला लक्षात हो सर. हो सर. हो. ह्याला म्हणतात स्मार्ट वर्क. ठीक आहे, ही एक मेथड वन आहे. अशा भरपूर मेथड तुम्हाला शिकवू शकतो मी, पण एक तरी कळली का तुम्हाला यातली मेथड? खरं सांगा. हो सर. एक्स आणि वायला ते म्हणजे माझा आन्सर कशात येणार आहे? के कॅप मध्ये येणार ना फक्त. के. हो सर. मग तुम्ही जो डिटर्मिनंट लिहिताय ना, आता जर डिटर्मिनंटच करायचं असेल तर करू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. आयजे के घ्या, पण सगळं सोडवत नका बसू. मग आयजे के, आता पी क्रॉस क्यू करायचं आहे, म्हणजे इथं 2 - 3 0 असं आलं असेल ना तुमचं, आणि हे 0 2 0. अरे कळलंय का? मला जर अगोदरपासून माहित असेल की माझा आन्सर के मध्ये येणार आहे, तर आयजे ला सोडवायची गरज आहे का रे? नाही. डायरेक्ट ना. अरे कळलंय का? हो सर. हो सर. मग किती येणार? 2 2 जा 4 4 मायनस 0, म्हणजे आन्सर 0 येणार 4 के येणार. 4 के कॅप. आले का लक्षात? हो सर. हो सर. खरंच समजलं. हो सर. मी जे केलं ते चुकीचं म्हणत नाही, मी फक्त म्हणतोय त्याच्यापेक्षा एक स्मार्ट मेथड आहे आपल्याकडे. ठीक आहे, जी कुठनं येते त्यासाठी मी तुम्हाला एवढा सगळा वेळ घालवला ह्या सगळ्या डायरेक्शन्सवर. समजतंय का? हो सर. कन्सेप्ट क्लिअर असेल तर मॅथ्स इझी बनतं. कोण कोण इथं आय घेणार, त्याचं 0 येतं, तुम्ही चेक करा वाटलं तर. आय 0 जे 0 येतं.
सबट्रॅक्शन होतेच त्यांची, हो कळतं? सर हो सर हो सर अजून एक हो सर. मेथड सांगू, हँग ऑन नाही. हो सांगा सर. हे बघा, सांगा सर. इथं जर मी बघितलं 2i कॅप मायनस 3j कॅप दिसतंय आणि ह्याला क्रॉस करायचा आहे कुणाला रे, 2j कॅपला, कळतंय का? हो हो सर सर. आता इथे एक मी असलं काहीतरी शिकवलं होतं का, IJK चं? हो सर. हो सर शिकवलं. एक मिनिट, सगळ्यांना आठवते का हे? हो सर हो हो सर सर हो सर. आय न जे ला मल्टिप्लाय केल्यावर के येतं का नाही? हम्म हो जे सर. न जे ला हो सर. मल्टिप्लाय केल्यावर, जे न जे ला मल्टिप्लाय केल्यावर पॅरल वेक्टर झिरोच येणार आहे ना आन्सर. हो हो सर. सर हो त्यामुळे सर. सर हे 3j आणि 2j चं मल्टिप्लिकेशन याचा क्रॉस प्रोडक्ट काय येणार आहे, झिरोच येणार आहे की नाही? 0 हो सर त्यामुळे सिम्पली ह्या दोघांचं मल्टिप्लाय करा, मल्टिप्लिकेशन 2i कॅप इंटू 2j कॅप म्हणजे 4 येणार. आय 4 क्रॉस जे काय असतं, के कॅप असतं ना. फोर. के हो हो सर. सर हो सर आणि अशा हजार मेथड तुम्हाला मी सांगू शकतो. पोरांनो तुम्हाला समजलंय का मला सांगा हे फक्त. समजले हो सर समज समजलंय. तर नेक्स्ट टाइम मी असं म्हणत नाही प्रत्येक क्वेश्चन तुम्ही स्मार्ट मेथडनं सोडवला पाहिजे, कारण कधी कधी वेक्टर्स वरच्यासारखे मोठे मोठे येऊ शकतात. तिथं तुम्ही असलं काही करू शकत नाही, प्रत्येकाला करत राहिलं जीव जाईल नाही तिथं. हे छोटे सर. छोटे जेव्हा वेक्टर येतात ना, स्मॉल स्मॉल वेक्टर्स, समजा हा वेक्टर असा दिला असता तुम्हाला, एक वेक्टर दिला P 3k कॅप आणि एक वेक्टर दिला Q, समजा तो किती दिलाय 4i कॅप दिलाय समजा, आणि तुम्हाला विचारलंय P क्रॉस Q किती येते सांगा. ह्याला डिटर्मिनंट काढायची गरज आहे का रे? नाही. नाही 4k कॅप इंटू सॉरी 3k कॅप इंटू 4i कॅप. आता के कॅप कडनं आय कॅप कडे जाताना जे कॅप येणार ना इकडं, हो सर त्यामुळे याचा आन्सर हा, सर. हो, सर. आले का लक्षात? ये हो सर हो सर. आणि कळालं, total सर. वजा किती असतं? 12. सो दिस इज माय 12 लक्षात आलंय थोडं? Well, हो सर हो सर हो सर. ओके. मी असं एक्सपेक्ट करत नाही की तुम्हाला लगेच उद्यापासून हे यायला सुरू होईल. हे प्रॅक्टिसमुळे होतं आणि ही बेसिकली कन्सेप्ट ही मॅथ्सची आहे. मॅथ्स मध्ये शिकणार आहे 12th मध्ये, वेक्टर्स मध्ये, ठीक आहे, 3D वेक्टर्स मध्ये वगैरे. पण मी जेवढं लागतं फिजिक्स मध्ये तेवढं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. लक्षात राहील हे सगळं 100%? हो सर हो सर. हो सर हो सर उद्या आपलं लेक्चर होणार नाही, कारण मला अर्जंटली घरी जायला लागतंय आणि उद्याचा आपण बफर ठेवलाच होता तसा पण. त्यामुळे डायरेक्टली तुम्ही संडेला, तुम्हाला हे मेसेज बघितलं ना सगळ्यांनी व्हॉट्सअपला, हो सर हो सर बघितलं. त्यावेळेत द्याल. जर कुणाला शक्य नसेल तर आज संध्याकाळच्या अगोदरच मला मेसेज कराल काय असेल तो. टेस्ट दिल्यानंतर सर. तुम्हाला नाही एक्सक्यूज द्यायचे, सर बाहेरच गेलो ते हे वगैरे. घरी अचानक काम येऊ शकतं वगैरे, मान्य आहे मला. आता मला झालं ना अचानक काम, पण ते तुम्ही अगोदर इन्फॉर्म कराल मला. क्लिअर आहे का? हो सर ओके, हो सर. चलो, हो सर टेक केअर, बाय बाय सर. सर बाय हो सर. बाय सर बाय.